आणि 2,500 एक ट्रेड बसले. ओके राहुल सर, म्हणजे एवढं प्रॉफिट आपलं कालच्या दिवशी 4च्या 4 याच्यामध्ये झालेलं आहे. पेपर टेस्टिंग फक्त 4च आहेत, पुढं करता येत नाहीये. रामदेव सर, मी बेसिकली आपल्या सर्वांना सांगितलं की सध्या बेसिकली या ठिकाणी तुम्ही काय करा, सध्याच्या सिच्युएशनला 4च ऍक्टिव्ह ठेवा. 1 ऑगस्ट पासून तुमचा प्लॅन ज्यावेळेस अपग्रेड होईल त्यावेळेस तुम्हाला तिथं पेपर टेस्टिंग साठी संख्या पण वाढेल. आणि मला सांगा, आता आपण किती शिकवल्यात? 4च शिकवल्यात. आतापर्यंत तुम्हाला किती स्ट्रॅटेजी शिकवलेल्या आहेत? या ठिकाणी 4च स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपल्या सर्वांना मी काय केलेले आहेत, शिकवलेले आहेत. तिथून पुढे तुमचा जो काय प्लॅन असेल, ज्यावेळेस अपडेट होईल त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या पुढच्या स्ट्रॅटेजी आपण हळूहळू जातोय. ओके, आता सगळेजण जॉईन होण्याच्या तत्पूर्वी, ओके, यस बुलिश मध्ये तुम्हाला सर पेपर टेस्टिंग व 4 स्ट्रॅटेजी मध्ये 15,000. सर्वजण या ठिकाणी मला एक गोष्ट सांगा. हा अभिजित सर, मी या ठिकाणी काय करतो माहितीये का, सर्वांना मी जसं की प्रॉमिस केलंय, या सर्व स्ट्रॅटेजींच्या ज्यावेळेस आपल्या शिकवून होतील ना, त्यावेळेस 1 ते 2 एक अशी पीपीटी तयार करतो आणि जी टीमला तुमच्या सर्वांसोबत शेअर बोलतो. म्हणजे याच्या बेसिसवर काय होईल माहितीये का, याच्या बेसिसवर तुम्हाला या स्ट्रॅटेजीचे पॅरामीटर्स काय आहेत हे तुमच्याकडे राहतील, किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस केल्यानं काही रिझल्ट मध्ये फरक पडतोय का, तुम्ही पण या ठिकाणी काय करू शकाल, प्रयत्न करू शकाल. त्यामुळे डोंट वरी, हे लवकरात लवकर या ठिकाणी लवकर या पीपीटी मी टीमला सांगेल कशा पद्धतीने क्लिअर करायच्या, ते त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. आता सिंपल आहे मित्रांनो, एक सिंपल आहे. मला सांगा, काल जी लेवल तुम्हाला सांगितली होती की मार्केट तुम्हाला या लेवल पासून रिजेक्शन देईल. ओके ओके, काल तुम्हाला कुठे कुठे अपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या याचं सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो. ओके, याच्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. सर्वात पहिलं, तुम्हाला मार्केट या ठिकाणी ओपन होण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जर का मार्केट या लेवलच्या वरती स्टेबल राहिलं, या ठिकाणी या लेवलच्या वरती जर का मार्केट स्टेबल राहिलं तर या ठिकाणी काय होईल, बेसिकली मार्केट तुमचं अप साईडला जाईल. ओके, चला, पहिली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मार्केटनं इथंच क्रिएट करून दिली की बाबा मार्केट या ठिकाणी या लेवल पाशी या ठिकाणी स्टेबल राहिलं आणि इथून काय झालं, हा स्टॉप लॉस लावून तुम्ही एक कॉल साइडचा ट्रेड या पहिल्या टार्गेट साठी करू शकत होता, 24,932 साठी. ओके, देन त्याच्यानंतर सेकंड काय की सर 24,932 ला या ठिकाणी मार्केटनं काय केलं माहितीये का, इथं थोडासा जो आपली सुपर टेंडची लेवल होती, ओके, म्हणजे सुपर टेंड या ठिकाणी होता, हा ब्रेक केला आणि एक नवीन सपोर्ट क्रिएट केला तो म्हणजे या ठिकाणी एक नवीन सपोर्ट या ठिकाणी मार्केटने काय केला, क्रिएट केला. जस्ट 1 मिनिट, नवीन सपोर्ट तुम्हाला मी दाखवतो मार्केटने कुठे क्रिएट केला आणि कशा पद्धतीने क्रिएट केला. नवीन सपोर्ट जो आहे तो या लेवल पाशी मार्केटने काय केला, क्रिएट केला नवीन सपोर्ट. ओके, या लेवल पाशी मार्केटने काय केला, एक नवीन सपोर्ट या ठिकाणी क्रिएट केला आणि इथून परत मार्केटनं आपला जो काय ट्रेंड होता किंवा जो काय आपला अप ट्रेंड होता त्याला कंटिन्यू करण्यासाठी मार्केटने या ठिकाणी काय केलं, आपला ट्रेंड कंटिन्यू ठेवला. आपला जो काय ट्रेंड आहे तो या ठिकाणी काय केलं, मार्केटने कंटिन्यू ठेवला. देन तुमच्याकडे हा सपोर्ट ब्रेक झाला. ओके, हा सपोर्ट झाला, इथं पण एक अपॉर्च्युनिटी कॉल साइडला ट्रेड करायची. ओके, इथं पण, बट या ठिकाणी इथून एक परत रिजेक्शन भेटलं. पण देन त्याच्यानंतर इथं मार्केटनं एक लेटेस्ट स्विंग क्रिएट केला. काय केलं, एक लेटेस्ट स्विंग क्रिएट केला. जसं का याच्यावरती म्हणजे 24,700 ही आपला ओव्हर डाटानुसार या ठिकाणी काय होता, सपोर्ट होता. आणि आपल्या सर्वांना जसं की सांगितलं होतं की जोपर्यंत मार्केट 24,732 ला ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत मार्केट अप साईडला जाणार नाही. म्हणजे सिंपल आहे,
24,732 ब्रेकआउट भेटलं की आपण 24,700च्या स्टॉप लॉसनं एक कॉल ऑप्शन बाय करायचा. मला वाटतंय काल ज्यांनी लक्षपूर्वक सेशन ऐकले त्यांना ही गोष्ट माहिती असेल की काय झालं की इथं आपण या ठिकाणी काय करू शकलो असतो, कॉल ऑप्शन बाय करू शकलो असतो. पहिलं टार्गेट तुम्हाला सांगितलं होतं 24,796 आणि सेकंड टार्गेट तुम्हाला सांगितलं होतं 24,836. दोनही टार्गेट एंड ऑफ द डे पर्यंत आपले अचीव झालेले आहेत. सो बाकी इथं कुठे जरी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली नसली तरी तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी तर सकाळीच्या सेशन मध्येच मी या ठिकाणी काय केली होती सांगितली होती की बेसिकली मार्केट या ठिकाणाहून नक्कीच एक अपसाईडला 2 ट्रेड साठी काय करेल, या ठिकाणी 100% काय करेल, मुवमेंट देईल. सो अशा पद्धतीचं कालचा जो जो काही तुमचा या ठिकाणी टार्गेट होतं. ओके सर, येस्टरडे यू हॅव गिव्हन टार्गेट फर्स्ट 24,644, 24,644 टार्गेट वर्क अँड टार्गेट सेकंड 24,691. सर बेसिकली ते या ट्रेडला होते. होय बघा, जर इथून मार्केटनं सपोर्ट घेतला, इथून 24,691 आणि 24,600 आपण डिस्कसच केले नव्हते. इथून जर मार्केटने या ठिकाणी सपोर्ट घेतला असता तर बेसिकली आपली इथं झाली असती तर या ठिकाणी ही एक लेवल झाली होती सर, आणि देन त्याच्यानंतर ही एक लेवल टार्गेट होती. पण या ठिकाणी मला वाटते पहिल्यांदा बेसिकली कालची रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता का सर? कारण की मला अजूनही आठवत आहे की या ठिकाणी सांगितलं होतं की इथं 24,632 ला ब्रेकआउट भेटल्यानंतर तुमचं जे फर्स्ट टार्गेट असेल ते असेल 24,796 आणि सेकंड टार्गेट असेल 24,837. ओके, जर या ठिकाणी या 24 ओके चालेल सर, काय इश्यू नाही. बरं, टार्गेट अचीव झाले सर या ठिकाणी. ओके, हा टार्गेट तर अचीव झाले ना, बाकी काही इश्यू नाहीये. ज्या लेवल्स तुम्हाला हे पण सांगितलं असेल म्हणजे एक देन मार्केट इथं ओपन झालं, मार्केटने इथून रिजेक्शन दिलं. 24,635 पासून मार्केटने जर सपोर्ट घेतला असेल याच्या वरती तुमचं 24,747 असेल, देन त्याच्यानंतर 24,732, 24,791 हे जे 2 टार्गेट असतील ना, ते बेसिकली या ठिकाणी काय केले असतील सांगितले असतील. म्हणजे बेसिकली इथं ब्रेकआउट भेटल्यानंतर, इथून सपोर्ट घेतल्यानंतर तुम्हाला दोन्ही व्ह्यू या ठिकाणी दिलते. दोन्ही व्ह्यू काय केले दिलते की जर मार्केट याच्यावरती स्टेबल झालं तर कसं तुम्ही ट्रेड करणार, आणि याच्यावरती म्हणजे सुरुवातीलाच मला वाटत होतं की बाबा सुरुवातीला ही लेवल मार्केटला प्रोटेक्ट करण्याचं काम करेल. मार्केट इथून पुट साईडला पण एक रिजेक्शन देईल सुरुवातीला. ओके, आता मंगेश साबंत सर, मी ट्रेड नाही करणार असं का तुम्हाला वाटतंय? म्हणजे बेसिकली असं का वाटतंय तुम्हाला की आपण ट्रेड केलं का असं तुम्ही विचारताय? ओके, आता आणखी एक क्वेश्चन्स. आणखी एक सर्वांसाठी या ठिकाणी मी विचारतोय ऍज अ सिम्पली. सर्वांसाठी एक तुमचे फक्त मी 5 मिनिटाचा वेळ घेतोय, देन त्याच्यानंतर आपण आजचा जो आपला टॉपिक आहे तो या ठिकाणी आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. ओके, तर सर्वात सिम्पल आहे. एक 2 मिनिटं फक्त मला तुमच्याकडून फक्त कन्फर्मेशन हवंय, जेणेकरून आपण काय करूया, म्हणजे तुम्हाला जर काही वेगळं वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही मला या ठिकाणी सजेस्ट करू शकाल सर्वांसाठी. ओके, आता या ठिकाणी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट एक कंप्लेंट रिसिव्ह झाली की या ठिकाणी आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आपला जो काही सिलेबस आहे ना, तो या ठिकाणी रिपीट होतोय, म्हणजे परत परत तेच तेच शिकवलं जातंय. आता मला एक सिंपल गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. याचं फर्स्ट टाइम मी या ठिकाणी काय करतो, याचं निवारण करतो. ज्यांनी कोणी कंप्लेंट केली असेल, ज्यांनी कोणी सांगितलं असेल. ओके, आता सर्वात पहिलं तर या अल्गोच्या स्ट्रॅटेजी आहेत त्या आपण सर्वात पहिलं काय केलंय, मी सर्वांना फर्स्ट टाइम शिकवल्या 4. आता कालच्या स्ट्रॅटेजी नंतरच रिपीटचं का आलं?
ओके, कालच्या स्ट्रॅटजी नंतर या बेसिकली रिपीटचं का आलं, म्हणजे 0 हिरो स्ट्रॅटजी शिकवल्यानंतरच का रिपीटचं आलं? कारण की ज्यांनी कोणी सांगितलं असेल 0 हिरो स्ट्रॅटजी जी होती ती मी आपल्या पाठीमागच्या बॅचला शिकवली. तर मी ज्यांनी कोणी ही गोष्ट सांगितली तर त्यांना मी आदरपूर्वक सांगतो की सर आता या बॅच मध्ये जवळपास, म्हणजे तुम्ही असाल आमच्या पाठीमागच्या बॅचचे स्टुडंट, पण या ठिकाणी ऑलमोस्ट 70% to 80% पूर्णपणे नवीन लोक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी जो सिलेबस मला या ठिकाणी दिला गेलेला आहे, मी या ठिकाणी त्या सिलेबसला काय करतोय, फॉलो करतोय. राहिला सिंपल गोष्ट, म्हणजे सिम्पली आहे की बाबा आपण जर 10th क्लासमध्ये फेल झालो आणि आपण जर परत त्याच क्लासमध्ये बसलो तर आपण टीचर्सला असं नाही म्हणू शकत की सर तुम्ही मला पुढच्या वर्गाचा बेसिकली सिलेबस शिकवा, कारण की माझं पाठीमागच्या वर्षी हेच झालं. 0 हिरो स्ट्रॅटेजी शिकवल्यानंतरच रिपिटेशन्स का आलं? कारण की ही स्ट्रॅटेजी मी माझ्या आधीच्या बॅचला पण शिकवलेली आहे, पण या ठिकाणी सध्या सर्वजण नवीन लोक आहेत, नवीन बॅच आहे, त्यामुळे बेसिकली मी या ठिकाणी जे काही पॉइंट्स त्या बॅचला कव्हर करून घेतले ते पण पॉइंट्स या बॅचला पण कव्हर करून घेणार जर आपल्याला रिपीट वाटत असेल. ओके, तर या ठिकाणी बेसिकली ज्या पद्धतीनं सध्या सेशन्स करतायत सगळे अटेंड लोक, ज्या पद्धतीनं मेजॉरिटी आहे त्या साईडला मी शिकवायला चालू करणार. सेकंड थिंग असं सांगितलं गेलं की आम्ही काय करतोय बेसिकली, सेकंड थिंग असं सांगितलं गेलं की सर माझा माईक ओपन नाहीये, इथं मला चार्ट दिसत नाहीये, आम्ही माईक ओपन नाहीये, चार्ट दिसत नाहीये. ओके, आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्याला मिळतो 1 तास. या 1 तासामध्ये या 1 तासामध्ये जर मी तुमचा माईक ओपन केला, तुम्हाला चार्ट ओपन ठेवले, तर माझा अनुभव असा आहे, म्हणजे मॅनेजमेंटचा अनुभव असा आहे की बरेचसे स्टुडंट काय करतात माहितीये का, कोण काय बोलतंय याच्यावरच लक्ष ठेवतात, म्हणजे कंटिन्युअसली ते चार्टवर त्यांचं लक्ष असतं की बाबा हा माणूस काय बोलतोय, हा माणूस कशा पद्धतीने बेसिकली, हा माणूस का असं बोलतोय, आणि याच्यानं काय होतं की थोडस आपल्या मनामध्ये पण वेगळे विचार येतात. त्यामुळे आम्ही काय करतो, तुमचं सगळ्यांचं अटेन्शन आमच्या मेंटरच्या बोलण्याकडे आणि शिकवण्याकडे असावं, म्हणून आपल्या सर्वांना चार्ट विजिबल नसतात. ओके, थर्ड पॉइंट राहिला तुमचा, हे आपले लर्निंग सेशन आहेत. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट हे जे आहेत ते आपले लर्निंग सेशन आहेत. ज्या पद्धतीनं मला आपल्याला सिलेबस दिला आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत जाईल. माझं काम आहे तुम्हाला कॉन्टमेंटवर स्ट्रॅटेजी बनवून दाखवणं, त्याचं बॅक टेस्टिंग करणं, तिला कसं अप्लाय करतात हे तुमच्या सोबत शिकवणं. त्याच्यानंतर आणखी एक चौथा पॉइंट कोणीतरी सांगितला की आम्ही आणखी एका पुण्यातील खूप फेमस ठिकाणी क्लास केलेला आहे, त्या ठिकाणचे मेंटॉर प्रोफेशनली शिकवतात, त्या ठिकाणचे मेंटॉर खूप प्रोफेशनली शिकवतात. मी तुम्हाला एक, म्हणजे बेसिकली राग मानू नका, त्या लोकांनी तुम्हाला फक्त प्रोफेशनली शिकवलं, म्हणजे जर या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी अजूनही सांगतोय, त्या लोकांनी तुम्हाला फक्त प्रोफेशनली शिकवलं म्हणून आपल्याला दुसरा क्लास जॉईन करायची गरज वाटली. त्या लोकांनी फक्त तुम्हाला प्रोफेशनली शिकवलं, ओके, म्हणून तुम्हाला आपल्याला दुसरा क्लास जॉईन करायची गरज लागली. मी तुम्हाला अगदी माझ्या अंतःकरणापासून, मनापासून शिकवतोय. तुम्हाला याच्या नंतर कुठलाही क्लास करायची गरज लागणार नाही जर तुम्ही इथं लक्ष दिलं तर. तुम्ही माझ्या चुका काय काढताय की सर मला तुम्ही असं म्हणा ना की महेश सर या ठिकाणी वेळेवर सेशन चालू करत नाहीयेत. ओके, त्याच्यानंतर महेश सरांच्या लेवल्स फॉलो होत नाहीयेत. बरोबर, महेश सरांच्या एकही दिवस नाहीये, मी हे ओव्हर कॉन्फिडन्स न बोलत नाहीये, कारण माझ्या मेहनतीवर पूर्णपणे विश्वास आहे. माझ्या मेहनतीवर पूर्णपणे विश्वास आहे की मी कुठल्या लेवल पर्यंत जाऊन तुम्हाला शिकवतोय. जे लोक तुम्हाला प्रोफेशनली शिकवतात ना, ते लोक तुम्हाला कधीच प्रॉफिटेबल बनवू शकत नाहीत, आणि ते तुम्हाला तेवढंच देतात जे सगळ्यांना माहिती असते. म्हणजे सिंपल आहे, तुम्ही मोठे नाही 2-2 लाखाचे क्लास करून घ्या, ओके, पण तुम्हाला जिथं प्रोफेशनली शिकवलं जातं तिथं कधीच प्रॉफिटेबल बनवलं जात नाही. ओके,
आता ज्या पद्धतीने तुम्ही 1 महिना माझ्यासोबत बसताय, सगळ्या गोष्टी बेसिकली शिकताय, तुम्हाला कळत असेल की माझी तळमळ हीच आहे की याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही कोणाचीही गरज लागली नाही पाहिजे. अगदी माझी सुद्धा नाही गरज लागली पाहिजे. असे लोक मी बनवलेले आहेत, असे ट्रेडर बनवलेले आहेत आणि त्याच विश्वासाने मी हे बोलतोय. ओके. राहिला सेकंड क्वेश्चन त्यांचा होता की बेसिकली प्रोफेशनलिझमचा. थर्ड क्वेश्चन या ठिकाणी की बाबा आमचे डाऊट रिसॉल्व्ह साठी आमच्या कमेंट्स वगैरे व्यवस्थित रीड होत नाहीत. मी आपल्या सर्वांना परत एकदा आदरपूर्वक सांगतोय, कमेंट्स करणारे तुम्ही 200 ते 300 लोक आहात, म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी 200. वाचणारे मी एकटा आहे. 1 तासामध्ये मला या ठिकाणी सगळ्यांच्या कमेंट्स, जर कधी कोणाची चुकत असेल, कधी कोणाची सुटत असेल, तर या ठिकाणी बेसिकली मला माहितीये. ओके, मला या ठिकाणी माहितीये की प्रत्येक कमेंट्स वाचणं मला पॉसिबल नाहीये किंवा सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवतोय मी. सर हे सांगा, पुढचं सांगा, ती जर कमेंट्स कधी इग्नोर केली असेल तर या ठिकाणी तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी प्रत्येक सॅटर्डेला 10 वाजता तुमचे डाऊट सॉल्विंग सेशन होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला माईक ते तुम्ही मला विचारू पण शकता. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटत असेल आठवडाभरामध्ये या ठिकाणी माझे काही डाऊट्स आहेत, सर्व लिहून ठेवा. पॉसिबल असेल तर मी इथेच सॉल्व्ह करेल, टॉपिकच्या रिलेटेड असेल तर. पण तुमचा वेगळा जर काही डाऊट असेल तर लिहून ठेवा आणि नक्कीच तुम्ही काय करा, या ठिकाणी आठवडा म्हणजे बेसिकली सॅटर्डे संडेचं, बेसिकली या ठिकाणी सॅटर्डेला सकाळी 10 वाजता जे आपलं 1 to 1 मेंटरिंगचं 10 वाजताचं सेशन होतं ना, त्याच्यामध्ये तुम्ही नक्की विचारा. त्याच्यामध्ये तुमचा माईक पण ऑन केला जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायला पण दिलं जाईल. ओके. आणि राहिला प्रश्न की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने म्हणा, शुभेच्छानं म्हणा, तुमच्या बॅच मधून, ओके, तुमच्या बॅच मधून या ठिकाणी जवळपास 203 लोकांनी कालचे गुगल फॉर्म भरले. काल जे मी गुगल फॉर्म भरले होते आणि त्या 203 लोकांपैकी 177 लोकांनी या ठिकाणी 5 स्टार रेटिंग दिले. 177. तर त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम ज्यांनी कोणी दिलंय, म्हणजे ज्यांनी ज्या पद्धतीने रेटिंग दिलंय, सजेशन दिलंय, आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. ओके. मग या 177 लोकांनी जर 5 स्टार रेटिंग दिला असेल तर मला वाटत नाहीये की मी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने शिकवतोय. म्हणजे आपल्या स्वतःला काहीतरी आत्मचिंतन करायची गरज आहे. मला वाटत नाहीये की मी चुकीच्या पद्धतीने शिकवतोय. मी जर चुकीच्या पद्धतीने शिकवत असतो तर हा आकडा मे बी माझा या ठिकाणी कमी आला असता किंवा मला चेंजेस करावे लागले असते. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. राहिला प्रश्न, माझं काम आहे या ठिकाणी तुमचे डाऊट्स, तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका या दूर करण्याचा. ऍज अ एम्प्लॉय आहे, म्हणजे बेसिकली मी ऍज अ मेंटॉर आहे. जो सिलेबस, जी पद्धत मला या ठिकाणी बेसिकली तुमच्या मॅनेजमेंट कडून दिली जाईल ती मी या ठिकाणी बेसिकली काय करणार, फॉलो करणार. आय रिक्वेस्ट यू, जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल, तर तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटशी बोलू शकता. मी या ठिकाणी माझ्या एंडनं जे काही प्रॉब्लेम्स तुमचे रिसीव्ह झाले त्याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलंय. परत परत मला त्याच गोष्टीवर डिस्कशन नको, कारण की सिंपल आहे, सगळ्यांचा वेळ अमूल्य आहे आणि मला 70 to 80% सर्व लोकांचा विचार करणं गरजेचं आहे की सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. सो या उद्देशाने मी चालतोय. ओके. हो हो, महेंद्र सर सगळ्या गोष्टी तुम्हाला आता भरपूर साऱ्या लोकांना ह्या गोष्टी जमत नाही आहेत, सर्वांना. तर सर्वांना क्लिअर झालं. सर्वांना एकदा मी कमेंट्स दाखवतोय. सर्वांनी कमेंट्स या ठिकाणी एकदा सांगा, सर्वजण सहमत आहात या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने शिकवतोय ते एकदम योग्य आहे. अनुजा मॅम, सर्व गोष्टी शिकवल्या जातील. सगळ्यांचा एकच मनामध्ये प्रश्न आहे की प्री मार्केट ओपनिंगच्या आधीच तुम्ही कशा लेवल्स काढता, त्या लेवल्स कशा बेसिकली फॉलो होता, सर्वजण लक्षात ठेवाल. ओके. ज्यांना आदरपूर्वक, मी कोणाचं प्रोफेशनलिझम म्हणजे मी काय तुम्हाला या ठिकाणी वेगळं काही बोलतोय किंवा माझ्याबद्दल वेगळेच काही गप्पा बोलतोय, नाही. तुमचा जो सिलेबस आहे त्याच्याच रिलेटेड या ठिकाणी बेसिकली मी सगळ्या गोष्टी सांगतो. ओके. सर्वांना या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी भेटलं असेल आणि जे म्हणतायत की सर तुम्ही योग्य पद्धतीने चालताय,
आय थिंक जर अशा पद्धतीने मॅनेजमेंटनं मला विचारलं गेलं तर मला तुमच्याकडून तुमच्या मेलची गरज असेल. तुमचे जे काही सुरुवातीचे 5-10 मिनिटं या ठिकाणी घेतले सो त्याच्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांची क्षमस्व आणि आपण आता आपल्या पुढच्या टॉपिकला चालू करतोय. ओके. तर सिंपल गोष्ट आहे. आपल्याला या ठिकाणी आता काय करायचंय माहितीये का? आजपासून म्हणजे आत्तापासून आपल्याला टेक्निकल एनालिसिस ओके. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? टेक्निकल अनालिसिसचा टॉपिक आपण सुरुवात करतोय. आता सिंपल आहे सर, आपला पहिला सेशन झालाय. आपला जो काय पहिला जो काय क्वेश्चन झालाय ओके, याच्यामध्ये आपण 4 गोष्टी शिकलो. सर्वात पहिली एक गोष्ट शिकलो की सर आपण या ठिकाणी सर्वात पहिले आपण 4 अल्गोच्या स्ट्रॅटेजी शिकलो. ओके, अल्गोच्या स्ट्रॅटेजी शिकलो आणि एक झिरो हिरोची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला ऍज पर डिस्कशन या ठिकाणी सांगितली. आता लाईक फॉर एक्झाम्पल सर्वांचे क्वेश्चन्स होते की सर मार्केट अप साईडला जाणार असेल तर कोणती स्ट्रॅटेजी यूज करायची, मार्केट डाऊन साईडला जाणार असेल तर कोणती स्ट्रॅटेजी यूज करायची, म्हणजे बुलिश व्हर्टिकल स्प्रेड करायची, बेरिश व्हर्टिकल स्प्रेड करायची, त्याच्यामध्ये कॉल ऑप्शन करायची की त्याच्यामध्ये पुट ऑप्शन करायची. तर मित्रांनो आता काय करायचंय, इथून पुढे रोज प्रत्येक दिवशी म्हणजे एव्हरी डेला तुम्हाला काय करायचंय, स्ट्रॅटेजी वॉच करायची. मार्केटचा व्ह्यू कसा झालाय आणि कोणत्या स्ट्रॅटेजीने आपल्याला प्रॅक्टिसवर ट्रेड दिलाय आणि कोणता ट्रेड कोणत्या व्ह्यू मध्ये प्रॉफिटेबल झालाय हे आपल्याला काय करायचंय, वॉच करायचंय. किती दिवस? मे बी 15th ऑफ ऑगस्ट पर्यंत. त्याच्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला सुद्धा टेक्निकल अनालिसिसच्या कन्सेप्ट ज्या असतील ना त्या क्लिअर झालेल्या असतील. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला पण टेक्निकल अनालिसिसच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. तुम्हाला पण समजून येईल की बेसिकली मार्केट आता कोणत्या मोमेंटला किंवा कशा पद्धतीने मोमेंट देऊ शकतंय. ओके. आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट हे टेक्निकल अनालिसिस आपल्याला जे सांगितलं जातं ना, प्रोफेशनलिझम शब्द टेक्निकल अनालिसिस हे काय आहे सर? काही नाहीये, तो फक्त शब्द अवघड आहे. टेक्निकल अनालिसिस समजणं खूप इझी आहे. मी आपल्या सर्वांना सांगतो, तो फक्त शब्द अवघड आहे. टेक्निकल अनालिसिस, पण टेक्निकल अनालिसिस समजणं खूप इझी आहे. फक्त याच्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं करावं लागेल ती थोडीफार मेहनत कशी करावं लागेल मी तुमच्याकडून ते करून घेईन. ओके. आता सर्वात सिंपल आहे, सर्वांनी हेडिंग लिहून घ्या की टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय. सर्वात सिंपल आहे. ओके. आता मी तुम्हाला इथं सांगतो, म्हणजे रिपिटेशन्स नाहीये या गोष्टी, अजूनही सांगतो, या बॅचला मी पहिल्यांदाच शिकवायलोय. ओके. तर बेसिकली काय आहे की बाबा आपल्याला ट्रेडिंग म्हणजे काय, की सर बेसिकली आपल्याला ट्रेडिंग म्हणजे आपल्या सर्वांना माहितीये की सर बाय करणे आणि सेल करणे याला ट्रेडिंग म्हटलं जातं. पण आपण उगच कोणतीही गोष्ट बाय करतो का? म्हणजे सिम्पली आहे, मी जर तुम्हाला आता म्हटलं की रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर्स उचला किंवा रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर्स बाय करा, याला आपण बेसिकली ट्रेडिंग नाही म्हणू शकत. का? कारण की ट्रेडिंग हा एक म्हणजे बेसिकली ही एक आर्ट आहे. ओके. एक सिंपल आहे. तर ट्रेडिंग करण्यासाठी म्हणजे बाय अँड सेल याला आपण म्हणतो ट्रेडिंग. पण ती ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला करावं लागतं अनालिसिस. ओके. आपल्याला करावं लागतं अनालिसिस. आणि या अनालिसिसचे आता सध्याच्या कंडिशनला 2 टाईप पडतात. म्हणजे 2 टाईप आहे फंडामेंटल अनालिसिस. ओके. फर्स्ट अनालिसिस आहे या ठिकाणी तुमचं फंडामेंटल अनालिसिस. पहिलं अनालिसिस कोणतं आहे आपलं? ओके. हे बघा, बाय ओके आणि सेल करणं याला म्हटलं जातं ट्रेडिंग. याला आपण म्हणतो ट्रेडिंग. आणि हे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला करावं लागतं अनालिसिस. आणि या अनालिसिसचे पडतात या ठिकाणी 2 टाईप. अनालिसिसचे या ठिकाणी पडतात किती? 2 टाईप. फर्स्ट टाईप ओके, या ठिकाणी पहिला टाईप आहे, यस गीते सर बरोबर आहे. ओके. या ठिकाणी
पहिला टाईप आहे तुमचं फंडामेंटल अनालिसिस. ओके, फंडामेंटल अनालिसिस. सेकंड टाईप आहे तुमचं या ठिकाणी टेक्निकल अनालिसिस. ओके, आता सिंपल आहे की सर फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. ओके, आता हे जे फंडामेंटल अनालिसिस असते ना, ओके, येस, मी तुम्हाला फक्त एक सांगतो, फंडामेंटल अनालिसिस जे असते ना, तर फंडामेंटल अनालिसिस म्हणजे मध्ये आपल्याला कंपनी, ओके, एखादी जी कंपनी असते ना, तर त्या कंपनीच्या ऍसेट म्हणजे त्या कंपनीचे जे ऍसेट आहेत ना त्याची स्टडी करायची असते. म्हणजे सिंपल आहे की सर एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या स्टॉक मध्ये आम्हाला जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर आपण त्या कंपनीच्या फंडामेंटल बाजू सगळ्या बघणार. म्हणजे फंडामेंटल मध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर त्या कंपनीच्या ऍसेटचा, म्हणजे त्या कंपनीची ऑल ओव्हर मार्केट व्हॅल्यू काय आहे, मार्केट कॅप काय आहे, याचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. ओके, आता त्याच्यानंतर सिंपल आहे की सर टेक्निकल अनालिसिस, म्हणजे या टेक्निकल अनालिसिस मध्ये कशाची स्टडी केली जाते, तर मित्रांनो सेकंड पार्ट या ठिकाणी असा आहे की आपलं जे टेक्निकल अनालिसिस आहे त्याच्यामध्ये स्टडी ऑफ प्राइस ऍक्शन, म्हणजे बेसिकली सिंपल आहे की टेक्निकल अनालिसिस मध्ये प्राइस ऍक्शनची किंवा प्राइसची, या ठिकाणी प्राइसची काय केली जाते, स्टडी केली जाते. म्हणजे फंडामेंटल्स मध्ये आपण काय बघतो, कंपनी ऍसेट बघतो, आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण ज्या गोष्टीची स्टडी करतो तर ती गोष्ट आहे की मार्केटची प्राइस किंवा पाठीमागच्या काही दिवसामध्ये सध्याच्या कंडिशनला सध्या कोणत्या पद्धतीनं प्राइस या ठिकाणी मुवमेंट देते याची स्टडी करणे, म्हणजे त्या चार्टचं टेक्निकल अनालिसिस करणे. ओके, आता हे टेक्निकल अनालिसिस आपण केव्हा करू शकतो किंवा कशासाठी करतो, तर मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला एखादा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा शॉर्ट टर्म साठी ट्रेडिंग करायची असते, शॉर्ट टर्म साठी बाय आणि सेलिंग करायची असते, त्यावेळेस आपण या ठिकाणी या टेक्निकल अनालिसिसचा आधार घेतो. म्हणजे सिंपल आहे की सर ज्यावेळेस मला इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल, ज्यावेळेस मला स्विंग ट्रेडिंग करायची असेल, तर त्यावेळेस मला जे अनालिसिस करावं लागणार ते अनालिसिस आहे माझं टेक्निकल अनालिसिस. ओके, ते अनालिसिस कोणतं आहे, आपलं टेक्निकल अनालिसिस. आता टेक्निकल अनालिसिस, ओके, तर इथपर्यंत सर्वांना आय होप सर्वांना क्लिअर झालं असेल. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय. आता हे टेक्निकल अनालिसिस हे मी तुम्हाला शिकवणार आहे, टेक्निकल अनालिसिस हे मी तुम्हाला शिकवणार आहे, आणि फंडामेंटल अनालिसिस जे आहे हे तुम्हाला आपले प्रवीण सर शिकवतायत. ओके, प्रवीण सर जे आहेत ते तुम्हाला प्रॉपरली फंडामेंटलचा स्टडी या ठिकाणी तुम्हाला शिकवतायत तुमच्या रात्रीच्या सेशन्स मध्ये. ओके, आता सिंपल आहे. ओके, आता या ठिकाणी आपण जातोय आपल्या टेक्निकल अनालिसिसवर, किंवा टेक्निकल अनालिसिस आपण कशा पद्धतीने करू शकतो, किंवा त्या टेक्निकल अनालिसिसच्या गोष्टीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. ओके, आता सर्वात पहिलं, ओके, टेक्निकल अनालिसिस मध्ये समावेश होणाऱ्या ज्या काही म्हणजे गोष्टी आहेत की सर कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला टेक्निकल अनालिसिस मध्ये स्टडी करावी लागते. नंबर 1 आहे की आपल्याला चार्ट या ठिकाणी रीड करता आला पाहिजे. आपल्याला जो आपला चार्ट आहे किंवा ज्याला तुम्ही तुमचा मार्केटचा ग्राफ म्हणता, तर सर्वात पहिलं आपल्याला ग्राफ रीडिंग या ठिकाणी जमलं पाहिजे. ग्राफ रीडिंग म्हणजे काय की सर, ओके, या ठिकाणी ग्राफ रीडिंग म्हणजे काय, तर सर मार्केटमध्ये सपोर्ट कुठे, मार्केट कुठून अपसाईडला जाऊ शकतं, मार्केट कुठून रेजिस्टन्स या ठिकाणी येऊ शकतं, कशा पद्धतीने मार्केट रिॲक्ट करू शकतं, दॅट्स कॉल्ड ॲज ग्राफ रीडिंग. ग्राफ रीडिंग म्हणजे काय की सर सर्वांनी पाठीमागच्या बेसिकली काही वेळामध्ये, काही तासामध्ये, काही दिवसामध्ये, काही वीक मध्ये आपल्या प्राइसनं कशा पद्धतीनं मुवमेंट दिलेली आहे, दॅट्स कॉल्ड ॲज ग्राफ रीडिंग. म्हणजे याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, आपली ग्राफ रीडिंग करू शकतो. त्याच्यानंतर तुमचा सेकंड पॉइंट या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट आहे की आपल्याला मार्केटचा ट्रेंड ओळखता आला पाहिजे की सर सध्याच्या सिच्युएशन मध्ये, ओके, सध्याच्या सिच्युएशन मध्ये आता समजा मी तुम्हाला म्हंटल की इथं मार्केट या ठिकाणी ट्रेड करतंय किंवा या ठिकाणी मार्केट ट्रेड करतंय, हा मार्केटचा ट्रेंड कोणता आहे, अप ट्रेंड आहे. बरं, हा अप ट्रेंड का आहे, कारण की या ठिकाणी मार्केट ज्यावेळेस अप ट्रेंड मध्ये असतं ना मित्रांनो, तर टेक्निकल अनालिसिस मध्ये
मार्केट काय करतं माहितीये का, एक चार्ट पॅटर्न फॉलो करतं. ओके, जर मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल तर मार्केट काय करतं, कोणता चार्ट पॅटर्न फॉलो करतं, हायर हाय आणि हायर लो चार्ट पॅटर्न फॉलो करतं. हा चार्ट पॅटर्न आपल्याला कसा ओळखायचा हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे याचा सुद्धा समावेश या ठिकाणी आपल्या टेक्निकल अनालिसिस मध्ये होतो. म्हणजे चार्ट पॅटर्न कशा पद्धतीनं हा ओळखायचा याचा सुद्धा समावेश आपल्या टेक्निकल अनालिसिस मध्ये होतो. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी बेसिकली जो पॉइंट आहे तो म्हणजे की सर, कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट काय, कॅन्डलस्टिक पॅटर्न. म्हणजे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट की सर, आपण चार्टवर अनालिसिस करण्यासाठी ग्राफचे तर 3 टाइप आहेत. एक आहे आपला लाईन चार्ट, एक आहे आपला बेसिकली बार चार्ट आणि थर्ड आहे आपला या ठिकाणी कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके, किंवा कॅन्डलस्टिक चार्ट. तर याच्यामध्ये अनालिसिस करण्यासाठी आपण ज्या कॅन्डलस्टिक चार्टचा उपयोग करतो, ओके, तर याच्यामध्ये काही कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात. ओके, काही कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात जे की आपल्याला इंडिकेट करतात मार्केट कशा पद्धतीने मुवमेंट करू शकते. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा, तुमचा बेसिकली एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न असू शकतोय, रिजेक्शन कॅन्डल असू शकते, डोजी कॅन्डल्स असू शकतात. म्हणजे आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये काय शिकायला भेटणार आहे, तर मित्रांनो, जर मला ग्राफवर, ओके, जर माझ्या ग्राफवर किंवा माझ्या चार्टवर अशा पद्धतीच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना दिसत असतील, अशा पद्धतीच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना दिसत असतील, तर मला या ठिकाणी डिसिजन मेकिंग, म्हणजे माझं डिसिजन काय असेल पाहिजे, की बाबा मार्केट अप साईडला जाणार आहे, मार्केट डाऊन साईडला जाणार आहे, की मार्केट साइडवेज राहणार आहे. बरं, मार्केट साइडवेज आहे तर मार्केट आपला, म्हणजे आपला ट्रेंड कधी चेंज करू शकतंय किंवा मार्केट रिव्हर्स ट्रेंडला कधी येऊ शकतंय, तर या गोष्टी आपल्याला या चार्ट पॅटर्नवर समजून येतील. म्हणजे हे चार्ट पॅटर्न आपल्याला रीड करायला या ठिकाणी काय केले जातील, शिकवले जातील, की कशा पद्धतीने तुम्ही एखादी रिजेक्शन कॅन्डल तयार झाली, कशा पद्धतीने आपण त्या रिजेक्शन कॅन्डलवर रिॲक्ट व्हायचं. त्याच्यानंतर जर समजा आता हे हॅमर, इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न, डोजी कॅन्डल, ह्या सर्व कॅन्डल तुम्हाला तुमच्या बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये रीड करता आलेल्या आहेत, म्हणजे किंवा तुम्हाला शिकवल्यात. पण जरी जे कोणी माझ्या बॅचला नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा मी 2 दिवसामध्ये त्या सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न उरकून घेईन. पण ज्या इम्पॉर्टन्स कॅन्डल आहेत माझ्या दृष्टीने या ठिकाणी बेसिकली आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्नवर या ठिकाणी कॅन्डलस्टिक पॅटर्न रीड करत असताना सर्वात पहिलं तर आपल्याला रिजेक्शन कॅन्डल समजली पाहिजे. त्याच्यानंतर तुमची सेकंड कॅन्डल आहे, तुमची जी सेकंड कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला रिजेक्शन नंतर इनडिसिजन कॅन्डल समजली पाहिजे. म्हणजे रिजेक्शन कॅन्डल म्हणजे काय, ट्रेंडला रिजेक्शन देणारी कॅन्डल. आणि थर्ड कॅन्डल म्हणजे तुम्ही कोणत्याही स्ट्रॅटेजीवर मार्केटमध्ये एंटर व्हा, मार्केटच्या ट्रेंडला स्टॉप करण्यासाठी किंवा मार्केटच्या ट्रेंडला रिव्हर्स करण्यासाठी जी कॅन्डल येते दॅट्स कॉल्ड एज तुमची टार्गेट मेकिंग कॅन्डल. ओके, म्हणजे तुम्हाला यस, टार्गेट तुम्ही 2-3 पद्धतीने घेऊ शकता, पण हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त टार्गेट या ठिकाणी भेटून जाईल. तर अशा पद्धतीच्या माझ्या दृष्टीने मेन, जर तुमच्या बाकीच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न जर या ठिकाणी तुमच्या असतील, मग तशा भरपूर आहेत बाकीच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न. म्हणजे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट हॅमर आहे. ओके, देन त्याच्यानंतर हॅमर नंतर या ठिकाणी तुमचं एंगल्फिंग या ठिकाणी तुम्हाला शिकवेन नॉर्मली. त्याच्यानंतर थर्ड कॅन्डल या ठिकाणी तुमची असेल मॉर्निंग स्टार असेल, इव्हनिंग स्टार असेल, या ठिकाणी बेसिकली तुमची इन्व्हर्टेड हॅमर असेल, डोजी कॅन्डल असेल. तर या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बेसिकली त्याचा एक ओव्हरव्ह्यू देऊन टाकेल मी, फक्त एक ओव्हरव्ह्यू. पण इन डिटेल्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी या कॅन्डलस्टिक पॅटर्न मी चांगल्या पद्धतीने शिकवेल. रिजेक्शन कॅन्डल असेल, त्याच्यानंतर इनडिसिजन कॅन्डल असेल, या ठिकाणी तुमची टार्गेट मेकिंगची जी कॅन्डल आहे या कॅन्डल तुम्हाला प्रॉपरली रीड करायला विथ रिझन मी शिकवेल. त्याच्यानंतर हे झालं तुमचं बेसिकली काय, हे झालं तुमचं
4 नंबरचा पॉइंट टेक्निकल अनालिसिसचा. त्याच्यानंतर तुमचा 3 नंबरचा पॉइंट. त्याच्यानंतर तुमचा 4 नंबरचा जो काही तुमचा या ठिकाणी पॉइंट आहे, 4 नंबरचा जो काही तुमचा या ठिकाणी पॉइंट आहे, याच्यामध्ये आणखी एक या ठिकाणी बेसिकली काय होतो, या ठिकाणी समावेश होतो टेक्निकल अनालिसिस मध्ये, तो म्हणजे मार्केटच्या लेवल्स, म्हणजे तुमच्या सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या लेवल, मार्केटच्या सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या लेवल. आता मित्रांनो, या सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या ज्या लेवल्स आहेत ना, त्या काढायची 3 पद्धत आहे. ती काढायची 3 पद्धत आहे. आता पहिली पद्धत आहे की आपण तुमच्या प्राइस ऍक्शन नुसार सपोर्ट रेजिस्टन्स या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. सेकंड पद्धत या ठिकाणी आहे की आपण एक आपलं इंडिकेटर आहे, इंडिकेटर बेस्ड या ठिकाणी आपण काय करू शकतो, या ठिकाणी सपोर्ट बेसिकली सपोर्ट रेजिस्टन्स या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर थर्ड पद्धत या ठिकाणी आहे की आपण आपल्या ओआय डाटा, मार्केटचा जो डाटा आहे ना, ओआय डाटा, तो रीड करून आपण आपल्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल या ठिकाणी काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता बेसिकली माझ्या चार्टवर जर तुम्ही बघितल्या, या येलो लाईन्स आणि या ब्ल्यू लाईन्स, या ब्ल्यू लाईन्स ज्या आहेत त्या ओआय डाटाच्या सपोर्ट रेजिस्टन्स आहेत, आणि या बेसिकली तुमच्या ज्या मोस्टली येलो लाईन्स आहेत त्या तुमच्या इंडिकेटरच्या सपोर्ट रेजिस्टन्स आहेत. म्हणजे कुठल्या, मी या 2 यूज करतो, म्हणजे मी या काय करतो, 2 यूज करतो जर मला ट्रेडिंग करायची असेल तर. त्याच्यानंतर तुमचा 5वा टॉपिक याच्यामध्ये असणार आहे, 5वा टॉपिक अँड मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे की सर आमचे इंडिकेटर, ओके, आमचे बेसिकली इंडिकेटर्स कशा पद्धतीने यूज केले जातात. मग या इंडिकेटर्स मध्ये तुमचा 5 मिनिट ईएमए असेल, ओके, त्याच्यानंतर सेकंड इंडिकेटर असेल तुमचा बॉलिंजर बँड नावाचा इंडिकेटर असेल. त्याच्यानंतर थर्ड या ठिकाणी तुमचा टूल आहे, तो आहे तुमचा फेब रिट्रेसमेंट, फिबोनाची रिट्रेसमेंट असेल. त्याच्यानंतर फोर्थ आहे की सर आरएसआय वगैरे हे मार्केटचा ट्रेंड या ठिकाणी ट्रेंड ओळखण्यासाठी या ठिकाणी होतात. पण मोस्ट ज्याच्यावर आपल्याला ट्रेड बाईंग आणि सेलिंग या ठिकाणी करता येईल असे तुमचे या ठिकाणी 5 मिनिट ईएमए, देन त्याच्यानंतर तुमचा बॉलिंजर बँड, फिबोनाची रिट्रेसमेंट, आणि 4 नंबरचा जो इंडिकेटर आहे तो म्हणजे तुमच्या सुपर ट्रेंडच्या लेवल, ज्याला आपण चांगल्या पद्धतीने फॉलो करू शकतो. म्हणजे यांचा सुद्धा समावेश या ठिकाणी कशामध्ये होतो, तुमच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये होतो. त्याच्यानंतर तुमचा 6 नंबरचा जो पार्ट आहे की सर मार्केटचा व्हॅल्यू, म्हणजे मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला व्हॉल्यूम आहे की नाही, मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करत आहे, मार्केटचे कोणते प्रीमियम बेस्ट आहेत ज्यामध्ये आम्ही बाईंग आणि सेलिंग करू शकतो, तर या मार्केटच्या व्हॉल्यूमची स्टडी सुद्धा आपल्याला थोडी या ठिकाणी करावं लागेल. आणि बाकीची जी काय तुमचे 7th नंबरचा जो काही पॉइंट असेल ती म्हणजे तुमची सायकोलॉजी अँड डिसिप्लिन, म्हणजे कशा पद्धतीनं ट्रेडिंग करत असताना आपली सायकोलॉजी असली पाहिजे, आणि बेसिकली कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग करत असताना आपला माइंडसेट असला पाहिजे. तर हा जो 7 नंबरचा जो काही टॉपिक आहे तो मी सर्वात पहिला घेणार आहे. का? कारण की बेसिकली तुम्ही जसं जसं मी शिकवल तसं तसं तुम्ही काय करणार आहे, ट्रेड करायला चालू करणार आहे. म्हणजे बेसिकली टेक्निकल अनालिसिस वापरून किंवा यूज करून तुम्ही या ठिकाणी या लेवल्स रीड करून तुम्ही काय करणार आहात, ट्रेड करायला चालू करणार आहात. म्हणजे स्टेप बाय स्टेप आणि एका सिक्वेन्सनं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला शिकवलेलं चालेल का? जर या ठिकाणी तुमचं यस असेल तर बेसिकली याच सिक्वेन्सला फॉलो करून पहिल्या 15 दिवसामध्ये याच्यातला अर्धा सिलेबस, आणि देन आपल्या पुढच्या 15 दिवसामध्ये याच्यातला अर्धा सिलेबस, अशा पद्धतीनं पुढच्या येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचा हा टेक्निकल अनालिसिसचा जो काही पूर्ण सिलेबस आहे तो या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट केला जाईल. तर या पद्धतीनं जर शिकवलं, आता मी ही परमिशन तुमच्या सगळ्यांकडून घेतोय. ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांनी कमेंट्स करायच्या, मला या ठिकाणी सगळ्यांच्या कमेंट्स हव्यात. जोपर्यंत ज्यांना याच्यामध्ये वाटतंय की सर याचं रिपिटेशन होईल, मला या गोष्टी माहित आहेत, त्यांनी बेसिकली एकदा टीम सोबत कोऑर्डिनेट करू शकता, ते तुम्हाला माझ्यासोबत कोऑर्डिनेट करून देतील. ज्यांना वाटतंय की सर हा जो वे तुम्ही सांगितलाय किंवा हा जो सिलेबस आम्हाला तुम्ही दिलाय त्याच पद्धतीने चला, त्या सर्वांच्या कमेंट्स मला त्याच्यामध्येच पाहिजेत. मला परत आर्ग्युमेंट्स आणि या ठिकाणी आपल्याला हे नकोय
काय अडचण नकोय इन भविष्यामध्ये. त्यामुळे आपल्या सर्वांच्या कमेंट्स आणि आपल्या सर्वांच्या परवानगीनेच मी या ठिकाणी अशा पद्धतीने शिकवू का, हे मी तुम्हाला विचारतोय. नाहीतर तुम्ही जर मला बोललात ना, की सर तुम्हाला जो सिलेबस दिलाय अल्गो ट्रेडिंगचा तो तुम्ही शिकवा. माझं या ठिकाणी काहीही त्याच्या व्यतिरिक्त हिंमत नाहीये. तुम्हाला अल्गो ट्रेडिंगच्या 12 ते 13 म्हणजे अल्मोस्ट 12 to 13 स्ट्रॅटेजी माझ्याकडे मॅनेजमेंटने दिल्यात. त्या मी तुम्हाला डिलिव्हर करेल आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला फक्त सांगेल, की या दिवशी तुम्ही ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता. आज याच्यावर बॅक टेस्ट करा, त्याच्यावर बॅक टेस्ट करा. दोन्ही वे माझ्यासाठी एकदम सोपे आहेत. मला इन फ्युचरमध्ये या गोष्टीबद्दल नकोय, की सर तीच गोष्ट शिकवतात. हां, ज्यांनी पाठीमागे बॅच केली असेल त्यांना हे थोडंसं ऐकलेलं वाटेल. पण जे फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी हे पूर्ण नवीन असेल. नमस्ते सर, हा माझा बेसिक प्रॉब्लेम आहे. सर प्रॅक्टिस खूप करताना खूप कन्फ्यूज होतंय. ट्रेडिंग व्यू स्लाइडवर गेल्यावर कळत नाही. तसंच बाकीच्या साईड एकदा तरी एंट्री त्यावर असणारे बाकीचे फंक्शन समजून सांगा. ओके, डीमॅट अकाउंट क्वांट प्रणाली जिथे जास्तीत जास्त प्रॉफिट काढता येईल. मला एकदा फोनवर आपल्याला बोलायचे आहे. ओके दादा जाधव सर, डोंट वरी. याच्यामध्ये मी तुम्हा सर्वांना सर्व गोष्टी कव्हर करणार आहे. डोंट वरी. तुम्हाला मी सुरुवातीला तर बेसिकली डीमॅट अकाउंटच काय असतं आणि कशा पद्धतीने हँडल करायचं असतं, टेक्निकल अनालिसिसचा टेक्निकल अनालिसिसचा पहिला टॉपिक आणि पहिला पार्टच मी तुम्हाला शिकवणार आहे. हाऊ टू हँडल डीमॅट अकाउंट. म्हणजे जर तुम्हाला डीमॅट अकाउंट हँडल करता नाही आलं तर तुम्ही बेसिकली या ठिकाणी डीमॅट अकाउंट म्हणजे मार्केटमध्ये ट्रेड करू शकत नाही. सर्वात सिंपल आहे. सर्वात सिंपल आहे की तुम्ही या ठिकाणी काय करू शकत नाही, मार्केटमध्ये ट्रेड करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला सर्वात पहिले डीमॅट अकाउंट. सर पण या आमच्या अल्गोसाठी दिलेले पिरियड्स जाणार आणि यूज पण होणार नाही. भारती मॅम यांचं काय की सर यासाठी आमचे अल्गोसाठीचे दिलेले पिरियड्स जाणार आणि यूज नाही होणार. म्हणजे मला समजलं नाही मॅम, मला या ठिकाणी समजलं नाही. ओआय डाटा हा मार्केटचा डाटा असतो. चला, थँक्यू सो मच. योग्य सिलेबस आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीने. टेक्निकल इज मीन्स नॉलेज. नो प्रॉब्लेम सर्वांना. सो नो प्लीज टेक्निकल अनालिसिस. तुम्ही बरोबर चालले आहात सर. ओके. हो, येस 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 येस. हा ऑप्शन ग्रीक पण कव्हर करेल सर. डोंट वरी. ऑप्शन ग्रीक पण कव्हर करेल याच्यामध्ये. जसे जसे टॉपिक तुम्हाला जसे जसे येतील ना, आपण तसे तसे कव्हर करू. सगळे कव्हर होतील. कोणाचा विचार करू नका. मला सर्वांच्या कमेंट्स या ठिकाणी आलेल्या आहेत. सर कमेंट्स ही करतो पण कॉन्फिडन्स येण्यासाठी मला क्वांटम ऍक्सेस मिळत नाहीये. प्लीज हेल्प करा. साईनाथ सर, तुम्ही एक काम करा, hello@propertynew ला मेल करा किंवा तुमचा नंबर या ठिकाणी शेवटी टाका. मी त्याच्यासाठी देईल. चला, सर्वांचं भारती मॅम सर पण तेच टीच होतंय. आता भारती मॅम तेच टीच मी या बॅचला फर्स्ट टाइमच करतोय. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात गोष्ट सांगितली की ही जी पूर्ण बॅच आहे, वाटलंच तर तुम्ही या ठिकाणी सगळ्यांसमोर तुमचं मत मांडू शकता. या ठिकाणी तुम्ही त्यांचं मत आहे की तेच टीच होतंय आणि बेसिकली या ठिकाणी होत आहे ना, नवीन काय शिकवणार या फी मध्ये तुम्हाला बेसिकली आपण अल्गोच्या स्ट्रॅटेजीज पण शिकवतोय. पण याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना मी तुम्हाला अल्गोच्या स्ट्रॅटेजी शिकायच्या असतील तर त्या स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी बेसिकली तुम्हाला अप्लाय करून दिलेल्या आहेत. 4 ते 5 स्ट्रॅटेजी. सर्वात सिंपल. त्यांचं म्हणणं आहे की तेच शिकवणार आहेत सर, मग याचा फायदा आमचा काय होणार? तर मॅम सिंपल आहे. माझ्याकडे ही नवीन बॅच आहे. या बॅचला तर मी 2-2, 3-3 वेळेस तेच नाहीये शिकवत आहे. या ठिकाणी बेसिकली तेच नाही शिकवत आहे. मग याच्या रिलेटेड जर तुम्हाला काही इश्यू असेल तर प्लीज तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, हे करू शकता. एकदा या ठिकाणी काय करू शकता, टीम सोबत बोलून घेऊ शकता. संतोष सर म्हणतायत की आपलं रिपिटेशन आमच्याकरता सेफ राहील. चला, काही इश्यू नाहीये. बर, चालेल. दीपा मॅम खूप हॅपी आहेत. तर याच वेळेनं जाणार आहोत आपण. मी बरोबर घेत आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल
टेक्निकल अनालिसिसचा टीएचा लॉंग फॉर्म आहे टेक्निकल अनालिसिस. हा, त्याच्या रेकॉर्डिंग्स असतील सर्व, त्याच्या रेकॉर्डिंग्स आपल्याला सर्व भेटून जातील. चला, ज्यांचा कोणाचा कन्सर्न असेल की सर याच गोष्टी परत परत शिकवतायत किंवा ओके, रिव्हिजन होते. कॅन यू प्रिपेअर सम स्लाइड टू कव्हर द पॉइंट्स अँड डिस्कस. विकास सर, आपल्याकडे स्लाइड्स आहेत, पण तुम्ही या ठिकाणी बेसिकली टेन्शन नका घेऊ. तुम्हाला मी व्यवस्थित लिहून घेईन असं सांगेल. सर, स्लाइडवर कसं असतं माहितीये का, त्यांनी त्या काय केलेल्या असतात, कुठून तरी चॅट जीपीटीवरून कॉपी मारून स्लाइड बनवलेल्या असतात. पण जे मला तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये द्यायचंय ना, ते मी माझ्या मनातून देईल. त्यामुळे तुम्ही फक्त ते नोट डाऊन करून जरी घेतलं तरी आय थिंक स्लाइड्स पण माझ्याकडे अवेलेबल आहेत. तशा स्लाइड्स पण मी तुम्हाला दाखवेल. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं इथंच समजून सांगेल विदाउट स्लाइड्स. ओके. नाही, स्ट्राईक प्राइस नाही घेणार कदम मॅम, भाग्यश्री मॅम. स्ट्राईक प्राइस तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय, त्याचा फक्त मी तुम्हाला काय करेल, एक रिव्हिजन देईल फक्त स्ट्राईक प्राइसचं 15-20 मिनिटाचं. म्हणजे तुमचं या ठिकाणी रिव्हिजन देईल मी फक्त. ओके, सोमेश्वर महाडिक सरांचं म्हणणं आहे की सर अल्गोसाठी ऍडमिशन घेतलं आहे म्हणल्यावर बेसिक सर्वांचंच येत असेल, म्हणून अल्गोला ऍडमिशन घेतलं आहे, बेसिकची बॅच वेगळी करा. बर, चालेल. तुमचा जो कन्सर्न आहे तो या ठिकाणी मी टीम पर्यंत पोहोचवत आहे. चला सोमेश्वर सरां काय म्हणणं की अल्गोसाठी ऍडमिशन घेतलं आहे, बेसिक सर्वांनाच येत असेल, म्हणून अल्गोची बॅच वेगळी करा. बर, चालेल. ह्याच्यासाठी आपण टीम सोबत एकदा बोलून घ्या. टेक्निकल अनालिसिस समजलं तर बेसिकली आपल्याला बाकीच्या गोष्टी समजतील. शिकवेल भाग्यश्री मॅम, डोंट वरी. पीडीएफ नाहीत भेटायच्या, त्या माझ्या हँड रायटिंग मध्ये आहेत. मग माझ्या हँड रायटिंग मध्ये आहेत नोटच्या. ओके, सर्वांनी या ठिकाणी सांगितलं. बर, संदीप सर, चालेल. आता 2-3 यांच्या या ठिकाणी बेसिकली खूप संदीप सरांचं बेसिकली जे म्हणणं आहे की सर आम्ही अल्गोसाठी 86,000 भरलेत, बेसिकचा क्लास करायचा असेल तर आपण काही इश्यू नाही, मग अल्गोच्या स्ट्रॅटेजी आपण शिकूया, ज्या मॅनेजमेंटने 12 वगैरे दिलेले आहेत. बाकीच्यांचा काही विषय नाहीये. मला अल्गोच्या स्ट्रॅटेजी शिकूया आपण, मार्केटचा व्ह्यू तुम्हाला सांगत जाईल. फक्त एक कन्सर्न आहे की सर हे का, या प्रश्नाचं उत्तर मला नंतर आपण विचारू नये. आय थिंक सर्वांना मी सांगतोय. ओके, बेसिक क्लास जर तुमचा कम्प्लीट झालेला असेल तर या ठिकाणी सर हेच का, ओके, हेच का, तर त्याच्यासाठी टेक्निकल अनालिसिस शिकावं लागेल. मी सिंपल आहे, तुम्हाला तुमच्या अल्गोच्या स्ट्रॅटेजी शिकून, म्हणजे मला वाटतं या सर्व कमेंट्स मध्ये भारती मॅम, त्याच्यानंतर आता संदीप सर, इट इज नॉट अ बेसिकचा क्लास. हा बेसिकचा क्लास अजिबात नाहीये. जर आपल्या बेसिकच्या क्लासेस आपल्याला जर संपूर्ण येत असतील ना, तर या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत व्यवस्थितरित्या मॅन्युअली ट्रेडिंग पण आलं असतं. ओके, सिद्धार्थ सर आणि संदीप सर, तुमच्या 3 जणांचा कन्सर्न माझ्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे. मला काहीही अडचण नाहीये, मला दोन्ही गोष्टीची अडचण नाहीये. नाही, मिलिंद सर, त्याच्यासाठी तुम्ही टीमलाच बोलू शकता. माझ्याबद्दल या ठिकाणी काहीच नाहीये. हे बघा, मी सिंपल आहे, तुम्हाला अल्गोच्या स्ट्रॅटेजी शिकवेल. सिंपल आहे, अल्गोच्या स्ट्रॅटेजी शिकवेल. त्याच्यानंतर त्याची बॅक टेस्टिंग करून दाखवेल, त्याच्यानंतर बॅक टेस्टिंग करून दाखवेल. सिंपल आहे. कॅपिटल किती लागेल, ओके, कॅपिटल किती लागेल याची एक आयडिया देऊन टाकेल तुम्हाला. त्या कॅपिटलनं तुम्ही ती स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंगच्या बेसवर अप्लाय करून या ठिकाणी काय करा, तुम्ही ती स्ट्रॅटेजी तुमच्या क्वांटमन मध्ये चालू ठेवा.
बाकी जसा जसा वेळ भेटेल, आपल्या सर्वांची जशी इच्छा असेल, जसं जसं मला वाटेल सांगायला बाकीच्या गोष्टी, त्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगूया. ओके. हो. अल्गोच्या नावानं घेतल्याने संदीप सर काही इश्यू नाहीये. अल्गोच्या मग तुम्हाला आतापर्यंत 4 ते 5 स्ट्रॅटेजीज या ठिकाणी मी शिकवलेल्या आहेत. ओके. 4 ते 5 स्ट्रॅटेजीज शिकवलेल्या आहेत. बाकीच्या तुमच्या 7 ते आणखी मला वाटते ऑलमोस्ट या ठिकाणी 17 तरी आणखी 10 स्ट्रॅटेजी या ठिकाणी बाकी असतील. त्या तुम्हाला या ठिकाणी टीमनं ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो. बाकी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. समजलं? चला, काही इश्यू नाही. थँक्यू. ओके, चला आता आपण या ठिकाणी सिंपल आहे. नाही, दोघा तिघांमुळे नाही. सर या दोघा तिघांमुळे सर्वांचे आता या कमेंट्स तुम्ही सगळेजण म्हणताय. नाही, बाकीच्यांचं हे बघा, मी टीम सोबत एकदा बोलेल, टीम त्यांना कॉन्टॅक्ट करेल, टीम त्यांना कॉन्टॅक्ट करेल आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ती त्यांच्यासोबत बोलून घेईल. बाकीच्या तुमच्या सर्वांचा जो कन्सल आहे, तुम्हाला जर वाटत असेल की आता ज्या पद्धतीने मी शिकवलंय त्या पद्धतीने आम्हाला शिकवावं, पटकन hello@propertyunit.in वर तुम्ही काय करायचंय, एक मेल करून द्यायचा आहे की आम्ही अल्गोची बॅच घेतलीये, ज्या पद्धतीने महेश सर चालू आहे त्या पद्धतीने आम्हाला शिकवायचंय. ज्यांना वाटत असेल त्यांनी पटकन hello@propertyunit.in वर मेल करायचा आहे. ज्यावेळेस मॅनेजमेंटकडे मेल जातील त्यांच्याकडून मला ज्या पद्धतीनं ऑर्डर्स येईल त्या पद्धतीने मी शिकवेल. सो डोंट वरी, तुमच्याकडे सोपा उपाय आहे. ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचा विचार मॅनेजमेंट करेल. बाकी बेसिकली तुम्हाला जर वाटत असेल काहीच इश्यू नाहीये. जो सिलेबस महेश सरांनी सांगितलाय तो योग्य पद्धतीचा आहे असा करून तुम्ही फक्त एक मेल करा. बाकी ज्यांना जो करायचा आहे तो करा. hello@propertyunit.in या मेल आयडी वर. सिलेबस मी तुम्हाला दाखवलाय. बेसिकली असं नाहीये की माझ्याकडे स्ट्रॅटेजीची वगैरे कमी आहे किंवा तुम्हाला मी शिकवू शकत नाहीये. ओके, तर आपण ज्या पद्धतीनं जो मला सिलेबस दिलाय त्याच्यावर मी या ठिकाणी हे करेन. मेल आयडी आहे hello@propertyunit.in. मी योग्य असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच मेल करा. बाकीचं आपण या ठिकाणी मी तुम्हाला शिकवून देईन, काही इश्यू नाही. मॅनेजमेंट कडून मला ऑर्डर भेटले ना की महेश तू तुझ्या पद्धतीने शिकव, सगळेजण लोक या ठिकाणी तुझ्या पद्धतीला लाईक करत आहेत, तर 100% आपण तुमचा विचार त्या ठिकाणी केलाच आहे. तर नाही सर रिपीट होत, काही इश्यू नाहीये मनीषा मॅम. आपल्याकडे सिंपल या ठिकाणी बेसिकली ऑप्शन आहे की hello@propertyunit.in याच्यावर तुम्ही काय करा, या ठिकाणी बेसिकली मेल करा. मी तुमच्या सोबत आहे हो. हे बघा, मी कमी लोकांकडे बेसिकली मॅनेजमेंट पण विचार करेल ना. डोंट वरी, काही इश्यू नाहीये. मला या ठिकाणी त्यांच्याकडून कन्फर्मेशन भेटलं, मला जे या ठिकाणी वाचलं, ओके, मला जे या ठिकाणी वाटलं ते मी तुमच्यासोबत या ठिकाणी सांगितलं. ओके, आता सिंपल आहे. आता या ठिकाणी आपण काय करूया, आजचा मार्केटचा व्ह्यू काय असेल आणि कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी, ओके, कशा पद्धतीने आपण तुमची स्ट्रॅटेजी या ठिकाणी आज तुम्ही कशा पद्धतीनं बेसिकली बनवू शकता. ओके, तर या ठिकाणी आपण काय करतोय, काही इश्यू नाहीये. सर्वांनी hello@propertyunit.in वर या ठिकाणी मेल करा. आजचा दिवस ज्यांनी कोणी अल्गोची स्टुडंट बॅच घेतली असेल त्यांना वाटलं असेल आमचा बेस्ट गेला, तो उद्या मॅनेजमेंट मला या ठिकाणी कन्फर्मेशन देईल. मी उद्यापासून तुम्हाला परत तुमच्या दुसऱ्या स्ट्रॅटेजी शिकवायला चालू करेल. आय एम रिअली सॉरी ज्यांना कुणाला वाटत असेल की आमचा बेसिकली या ठिकाणी वेगळं वाटत असेल तर. ओके, चला, तर आता सर्वात सिंपल आहे की मार्केट ज्या कंडिशनला, सध्याच्या सिच्युएशनला ज्या ठिकाणी उभा आहे, ओके श्वेता मॅम, कालचे तुम्ही एकदा लेक्चर बघा, त्याच्यामध्ये नसेल तर मी तुम्हाला पुढे सांगेन. ओके, सध्या ज्या सिच्युएशनला मार्केट उभा आहे, ओके, सर्वांनी लक्षात घ्या, सध्या ज्या सिच्युएशनला मार्केट उभा आहे तर या ठिकाणी मार्केट जे आहे सध्या अप ट्रेंड मध्ये, काल या ठिकाणी काय केलंय, 141 पॉइंट न मार्केटने या ठिकाणी काय केलंय, आपल्याला स्वतःला कालच्या सिच्युएशनच्या अप ट्रेंडच्या वरती क्लोज केलंय. आता आजच्या पॉसिबिलिटी तुम्हाला काय सांगू शकतो,
ओके, या ठिकाणी आजच्या पॉसिबिलिटी काय आहेत आणि कशा पद्धतीनं मार्केट या ठिकाणी जाऊ शकते. ओके, आजच्या पॉसिबिलिटी काय आहेत आणि कशा पद्धतीने मार्केट या ठिकाणी जाऊ शकते शे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ओके, आता आजचा जो काय माझा प्री मार्केट ओपनिंगचा जो काही व्ह्यू असेल, जो काय माझा प्री मार्केट ओपनिंगचा जो काही व्ह्यू असेल ना, तर याच्यामध्ये सर्वात पहिलं तर या ठिकाणी आपल्याला बघायचंय प्री मार्केट म्हणजे मार्केट ओपन होतंय कुठं. म्हणजे सिंपल आहे, मार्केट जर याच रेंजमध्ये कुठंतरी ओपन झालं, मे बी पॉसिबिलिटी आहे याच रेंजमध्ये कुठंतरी मार्केट ओपन होईल आज. ओके, एकच मिनिट, गिफ्ट निफ्टी कशा पद्धतीने ट्रेड करते मला फक्त बघू द्या. गिफ्ट निफ्टी कशा पद्धतीने ट्रेड करते सध्याच्या सिच्युएशनला गिफ्ट निफ्टी 45 पॉइंट्स लोड या ठिकाणी फ्लॅट ओपनिंग आहे. ओके, तर सिंपल आहे की मार्केट आपलं सुद्धा आज फ्लॅट ओपनिंग देण्याचे चान्सेस आहेत. ओके, आपलं जे मार्केट आहे नाही, मेजॉरिटी लोक तुमच्या सर्वांच्या कमेंट्स ऐकतोय, फक्त 2 ते 3 लोकांचा अनुभव बद्दल म्हणणं आहे. बाकीचं तुमची जी मेजॉरिटी असेल ती मॅनेजमेंट मला उद्या सांगेल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. उद्या मी परत मीटिंग मध्ये हा विषय मांडेल किंवा उद्याच्या दिवशी मॅनेजमेंट मधून एक व्यक्ती आपल्या सेशन मध्ये असेल. आता मला आत्ताचा पार्ट कव्हर करू द्या, कोणीही पॅनिक होऊ नका. मी आहे ना आपल्या सर्वांसोबत, तुम्हाला शिकवायचंय. बहुमत कुठे, 2 कुठे, त्याचा विषय नका घेऊ. तुम्हाला मी शिकवणार, प्रॉपरली बनवणार. भलेही म्हणजे कोणालाही वाटू द्या की मी प्रोफेशनली वेगळं असेल किंवा म्हणजे बोलत नाहीये, पण तुम्हाला प्रॉफिटेबल बनवणार हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बाकीच्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. फक्त मी सांगितलंय ना त्याच्याकडे बघा. जे सांगितले तुम्हाला, आपल्या सर्वांना मी काय सांगितलंय, ज्यांना वाटतंय की आम्हाला सुरुवातीला टेक्निकल अनालिसिस पासून शिकवावा त्यांनी मेल करा hello@propertynet.in वर. बाकी ज्यांना वाटत नाहीये की आम्हाला फक्त अल्गोच्या रिलेटेड शिकावं त्यांनी तसा मेल करा. मॅनेजमेंट मला या ठिकाणी सांगून दे सगळ्या गोष्टी. ओके, नसेल तर उद्या आपण मॅनेजमेंट मधून माणूस बसूया. आता कोणीही कमेंट्स करू नका, पॅनिक होऊ नका. मी सगळ्यांची रिस्पेक्ट करतो. ते 3-4 असले तरी त्यांची सुद्धा रिस्पेक्ट आहे. प्रत्येकाने नवीन काहीतरी शिकण्यासाठी इथे आपले पैसे आणि वेळ इन्व्हेस्ट करताय, त्यांच्याबद्दलही मला रिस्पेक्ट आहे आणि तुमच्या सर्वांबद्दलही मला रिस्पेक्ट आहे. मला या ठिकाणी कोणाचंही नुकसान करायचं नाही आहे. आय रिक्वेस्ट यू, कोणीही कोणाबद्दल मनामध्ये वेगळ्या भावना काहीही ठेवू नका. त्यांनी त्यांचं मत मांडले, तुम्ही तुमचं मत मांडताय. त्यांनी त्यांचं मत मांडलंय, तुम्ही तुमचं मत मांडताय. याच्यावर मॅनेजमेंट जो काय निर्णय घेईल तो माझ्यासाठी बेसिकली काय असेल. नाही, तुम्ही कोणीही पॅनिक होऊ नका. तुम्ही कोणीही पॅनिक होऊ नका. ओके, कोणी सुद्धा पॅनिक होऊ नका. डोंट वरी. आपल्याला सर्वांच्या या ठिकाणी सर्वांच्या गोष्टी काय करायच्यात आपल्याला पूर्ण करायच्यात. मला तेच जाणून घ्यायचं होतं की सिंपल आहे, मी पण मॅनेजमेंट समोर ही गोष्ट मांडेल की मला तेच जाणून घ्यायचं होतं की किती जणांना टेक्निकल अनालिसिस या ठिकाणी सर्व गोष्टी पहिल्यापासून जाणून घ्यायच्या आहेत. ओके, सिंपल समजलं सर्वांना. कोणीही कोणाबद्दलही वेगळं बोलू नका. डोंट वरी. मी त्या गोष्टी आता तुमच्या कमेंट्स मधून जाणून घेतलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला हेच सांगतोय की ज्या पद्धतीनं मला या ठिकाणी मॅनेजमेंट कडून येईल, तुम्ही मेल करा. मी पण उद्या आजच्या मीटिंग मध्ये आमच्या ही गोष्ट मांडेल. बाकी मला उद्या कन्फर्मेशन भेटलं की उद्यापासून तुमचा टॉपिक चालू होईल. सो डोंट वरी, काही इश्यू नाही. मी सुरुवातीलाच ती गोष्ट क्लिअर केलेली आहे की माझ्यासाठी ही बॅच पूर्णपणे नवीन आहे आणि सगळ्यांना पहिल्यापासून शिकवणं हे माझं काम आहे. ओके, बट त्याच गोष्टी मी आज जाणून घेतल्या. डोंट वरी, काही इश्यू नाही. चला, थँक्यू. आपण आता पुढे आपल्या याच्यावर बघूया. ओके, आता येस मनीषा मॅम, डोंट वरी. तुमची कमेंट्स वाचलीये मी,
ओके. आता या ठिकाणी आपण काय बघतोय की मार्केट सध्याच्या सिच्युएशनला कुठं ओपन होते. 9 वाजलेले आहेत. 9 वाजता प्री मार्केट ओपनिंग या ठिकाणी ऍज पर न्यूज चॅनलवर आणि माझ्या डीमॅट मध्ये मला दाखवतं. तर सध्याच्या सिच्युएशनला 24,860. ओके, सध्याच्या सिच्युएशनला 24,860 म्हणजे एवढा इफेक्ट पडला नाही. या ठिकाणी एकदा बघू दे मला गिफ्ट निफ्टीवर कसा इफेक्ट पडतोय. गिफ्ट निफ्टीवर रिजेक्शन कॅन्डल लागते. आता या ठिकाणी ऑलमोस्ट 24,860 म्हणजे जवळपास या रेंज मध्ये कुठंतरी मार्केट आपलं ओपन होईल. ओके, या रेंज मध्ये सुरुवातीला. ओके, आता सिंपल आहे. या ठिकाणी सिंपल आहे बघा. जर का मार्केट 24,900च्या वरती म्हणजे हा झोन पाठीमाग असल्यापासून मार्केटचा हा जो झोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज सपोर्ट झोन. म्हणजे हा जो झोन आहे तो मार्केटचा या ठिकाणी सपोर्ट झोन आहे. ओके, हा या ठिकाणी सपोर्ट झोन आहे आणि बेसिकली हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. मार्केट जर या ठिकाणी ओपन होत असेल 24,860च्या आसपास. ओके, 24,816, 24,860च्या आसपास या ठिकाणी जर मार्केट ओपन होत असेल तर हा मार्केटचा एक रेजिस्टन्स झोन आहे. म्हणजे हा एक मार्केटचा रेजिस्टन्स झोन आहे. तो इझिली जर मार्केटनं हा ब्रेक केला, ओके, इझिली हा जर मार्केटनं ब्रेक केला तर मित्रांनो 24,900च्या वरती जर का मार्केट स्टेबल राहिलं, मी तुम्हाला सांगतो या लेवलच्या इथं जर कुठेतरी मार्केट ओपन झालं आणि 24,900च्या वरती जर का या ठिकाणी मार्केट ओपन झालं, जर का या ठिकाणी मार्केट ओपन झालं किंवा स्टेबल राहिलं तर नक्कीच मार्केट या ठिकाणी आपली जी मुवमेंट आहे ती या ठिकाणी बेसिकली या ठिकाणी अप साईडला म्हणजे 24,900च्या वरती जर मार्केट स्टेबल होत असेल म्हणजे वरती जर क्लोज करत असेल तर 24,877चा स्टॉप लॉस लावून आपण एक कॉल साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. याच्यामध्ये पहिलं टार्गेट हे छोटस असेल 24,934 पण ते ब्रेकेबल आहे. म्हणजे मी सांगतो ब्रेकेबल टार्गेट आहे. जर या ठिकाणी मार्केट चांगल्या पद्धतीने ट्रेड करत असेल तर ब्रेकेबल आहे. आणि या ठिकाणी सेकंड टार्गेट या ठिकाणी जे मार्केटचं असणार आहे ते असणार आहे 25,001 म्हणजे 25,001. 25,001च्या आसपास तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे सुपर 10 नुसार. देन त्याच्यानंतरचं सेकंड टार्गेट या ठिकाणी जवळपास असणार आहे तुमचं 25,037 म्हणजे हा जो काय तुमची सपोर्ट रेंज आहे ते. म्हणजे सिंपल आहे. आता मार्केट बेसिकली या ठिकाणी कुठे ओपन होतंय याच्यावर पूर्णपणे डिपेंड असणार आहे की मार्केट कशा पद्धतीने ट्रेड करेल. कालची जी रिकव्हरी आहे, कालची जी मार्केटची रिकव्हरी आहे 140 पॉईंटची, मे बी ती मार्केटने जर कंटिन्यू केली तर नक्कीच हे दोन टार्गेट तुमचे लागणं अचीव आहे. 25,001 पर्यंत नक्कीच तुम्हाला मार्केट घेऊन जाण्याचा आज प्रयत्न करेल आणि या ठिकाणाहून तुम्हाला एक रिजेक्शन सुद्धा भेटू शकतं. 25,001 या स्ट्रॅटेजी किंवा या लेवल पासून आपल्याला या ठिकाणी रिजेक्शन सुद्धा भेटू शकतं बिकॉज ऑफ ही जी लेवल आहे या ठिकाणी ही रेजिस्टन्सची लेवल आहे. ही जी लेवल्स आहे या ठिकाणी ही कशाची लेवल आहे, ही या ठिकाणी रेजिस्टन्स लेवल असल्यामुळे इथून एक आपल्याला रिजेक्शन पण पाहायला भेटू शकतंय. ओके, सध्या मार्केट एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवलला या ठिकाणी ट्रेड करतंय. तर मार्केटचा जो कॉलचा बाईंग झोन असणार आहे, मी आपल्या सर्वांना सांगतो मार्केटचा जो कॉलचा बाईंग झोन असणार आहे तर हा बाईंग झोन स्टार्ट होईल जर मार्केट 24,900 म्हणजे ओके 24,900 याच्यावरती जर स्टेबल झालं तर कॉलचा या ठिकाणी बाईंग झोन मार्केटचा चालू होईल आणि आपला या ठिकाणी जो काय तुमचा स्टॉप लॉस असेल, ओके, या ठिकाणी जो काय या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस असेल तो असेल 24,877, 24,877 जर तुम्ही कॉल बाय केला तर. देन त्याच्यानंतर सिंपल आहे, जर मार्केट या ठिकाणी ओके, जर मार्केट या ठिकाणी बेसिकली याच्या इथं मार्केट आहे सध्या या ठिकाणी हा तुमची रेजिस्टन्स लेवल आहे, हा तुमची एसएल लेवल आहे. इथं जर मार्केट कुठंतरी ओपन होतंय आणि जर मार्केट हे बघा या लेवलच्या खाली, ओके, हा मी पाठवतो एक मिनिट, या ठिकाणी या लेवलच्या खाली जर का बेसिकली मार्केट काय करत असेल, ट्रेड करत असेल या लेवलच्या खाली कोणत्या 24,600 24,837 या लेवलच्या खाली जर मार्केट ट्रेड करत असेल तर सध्याच्या सिच्युएशन नुसार मार्केटचा अपडेटेड सपोर्ट जो काय आहे, मार्केटचा या ठिकाणी जो काय अपडेटेड सपोर्ट आहे तो आहे बेसिकली या ठिकाणी 24,879 म्हणजे सिंपल आहे. जर मार्केट 24,832च्या खाली
या ठिकाणी जर ट्रेड करत असेल तर मार्केटचं या ठिकाणी पहिलं टार्गेट, ओके, ऍज पर या ठिकाणी मार्केटचं पहिलं टार्गेट या ठिकाणी सिम्पली 24,879, म्हणजे हा एक मार्केटचा सपोर्ट झोन असेल. तुम्हाला मी रिअल मध्ये सांगतो, हा जो मार्केटचा झोन आहे दॅट्स कॉल्ड ॲज सपोर्ट झोन. म्हणजे 24,000 या ठिकाणी 779 ते 24,000 या ठिकाणी 24,765 हा जो मार्केटचा झोन आहे हा एक सपोर्ट झोन असेल. म्हणजे हा जो झोन आहे मे बी इथून मार्केट या ठिकाणी काय करू शकतंय, तुम्हाला एक रिव्हर्स पुलबॅक देऊ शकतंय. हा जो मार्केटचा झोन असणार आहे, हा जो झोन आहे दॅट्स कॉल्ड ॲज सपोर्ट झोन, मार्केटचा सपोर्ट झोन असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये सिंपल आहे की जर इथून मार्केट तुटलं, इथून जर मार्केटनं सपोर्ट, इथून स्ट्रॉंगली सपोर्ट आहे, हा जो झोन आहे तो स्ट्रॉंगली सपोर्ट आहे, याच्यानंतर टार्गेट लागेल तुमचं 24,732. म्हणजे सिंपल आहे की सर या ठिकाणी 24,837 याच्या खाली जर मार्केट स्टेबल होत असेल तर सिंपल आहे, याच्या खाली जर स्टेबल होत असेल तर 24,000 या ठिकाणी 24,877 चा स्टॉप लॉस लावून, म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी 40 पॉईंटचा स्टॉप लॉस होते, 40 पॉईंटचा हा स्टॉप लॉस तुमचा कॅल्क्युलेट होईल. आपण पीई बाय करू शकतो. या ठिकाणी बेसिकली पहिलं टार्गेट असेल तुमचं, म्हणजे हा जो झोन असेल हा झोन असेल तुमचा टार्गेट झोन 24,779 ते 24,765 हा तुमचा असेल तुमचा फर्स्ट टार्गेट झोन. सेकंड टार्गेट असेल 24,732, म्हणजे हा तुमचा या ठिकाणी टार्गेट झोन असेल. येस, 24,890 मार्केट सुरुवातीलाच आता सध्या प्री मार्केट ओपनिंग एक फ्लॅट गॅप अप ओपनिंग दिले. मार्केटनं काय केलंय, सध्याच्या सिच्युएशनला एक फ्लॅट पद्धतीने गॅप अप ओपनिंग दिलेली आहे. ओके, या ठिकाणी फ्लॅट गॅप अप ओपनिंग दिले. पुटला एंट्री आपण या ठिकाणी बेसिकली सध्याच्या सिच्युएशनला जिथं मार्केट उभा आहे याच्या वरती जर निघलं तर बेसिकली तुम्ही या स्टॉप लॉस न कॉल बाय करू शकता. आणि सिंपल आहे, या लेवलच्या खाली मी अजूनही सांगतो, या लेवलच्या खाली जर मार्केट या ठिकाणी येत असेल, या लेवलच्या खाली, आणि जर तुम्ही रिस्क घ्यायला रेडी असाल तर 24,900च्या स्टॉप लॉस न या लेवलच्या खाली पण तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. सध्याची ओपनिंग आहे 24,890. ओके, मार्केट बेसिकली दोन्ही सिच्युएशन या ठिकाणी पॉसिबल आहेत. या ठिकाणाहून एक रिजेक्शन पण भेटू शकते. रिजेक्शन जर भेटलं तर तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलंय याच्या खाली तुमचा ट्रेड होईल. एकच मिनिट, पहिली कॅन्डल कशी लागेल याची एक बेसिक आयडिया तुम्हाला मी देऊन देतो. फर्स्ट कॅन्डल मे बी फर्स्ट कॅन्डल आपली बाईंगचीच लागेल, ग्रीन कॅन्डलच लागेल. पहिली जी कॅन्डल असेल मे बी रिजेक्शन कॅन्डल लागते. तर फर्स्ट कॅन्डल जी असेल आपल्या मार्केटची, कारण की गिफ्ट निफ्टी बाईंगला गेलीये, स्ट्रॉंगली बाईंगला गेलीये, त्यामुळं मे बी फर्स्ट कॅन्डल पहिल्याच कॅन्डल मध्ये ही लेवल ब्रेकआउट होण्याची आणि या लेवलच्या स्टेबल वरती स्टेबल होण्याचे मार्केट चान्सेस आहेत. ओके, सो ऍज पर गिफ्ट निफ्टी, ओके, ऍज पर या ठिकाणी गिफ्ट निफ्टीचा जो काय सध्याचा ट्रेडिंग व्ह्यू आहे किंवा ज्या पद्धतीने ट्रेड करते त्याच्या बेसिसवर, ओके, जर याच्यावरती स्टेबल राहिलं, याच्यावरती जर स्टेबल राहिलं या लेवलच्या वरती, तर बिंदासपणे आपण ट्रेड करू शकता एक कॉल साईडला. ओके, गिफ्ट निफ्टी हा दीपा मॅम एक इंडेक्स आहे. गिफ्टी गुजरात निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, जो आपले एनआरआय आहेत, एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन, त्यांच्यासाठी ट्रेडिंगसाठी या ठिकाणी ओपन केला जातो. तर ह्या अशा पद्धतीच्या आजच्या तुमच्या लेवल्स आहेत, सिंपल लेवल्स आहेत, काही गोष्टी या ठिकाणी फॉलो नाही. 24,900च्या वरती जर मार्केट स्टेबल राहिलं तर मार्केट कॉल बाईंगला जाईल, आणि जर या ठिकाणी 24,877 याच्या खाली जर मार्केट दिलं तर मार्केट या ठिकाणी तुमचं पुट बाईंगला जाईल. सिंपल लेवल्स आहेत. ओके, सो